Good morning, my dear student. Today I am going to explain a Marathi poem, Standard 8, poem number 6, आभाळाची आम्ही लेकरे. I shall also provide the question and answer at the end of the poem along with the extra question and answer. That is based on Akalan Kruti. I shall explain you the poem line by line with the detailed meaning of the difficult word. Let us start. आभाळाची आम्ही लेकरे. इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना पण बघणार आहोत. आभाळाची आम्ही लेकरे रिटन बाय वसंत बापट. प्रसिद्ध कवी त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंक फुंगले रणे, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह. आता काव्यसंग्रह म्हणजे काय तर छोटे छोटे उन्होंने जो छोटे बुक्स लिखे हैं, कविता जो लिखी है उसे काव्य संग्रह कहते हैं. छोटी कविता लिख के तो ये कविता के हम लोगों ने नाम देखे हैं 11वीं दिशा, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी. ऐसे छोटे छोटे काव्य संग्रह उन्होंने लिखे हैं. अगडक तबडक, चंगामंगा, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय. बाल म्हणजे छोट्या मुलांसाठी 3-4 जो पोएम है वो उन्होंने छोटे बच्चों के लिए भी लिखे हैं. 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे अभंग नाते आहे. सर्व माणसे या निसर्गाची लेकरे आहेत. आणि त्यांनी काय सांगितले, वी आर द चिल्ड्रन ऑफ द नेचर. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे. आणि प्रस्तुत कवितेमध्ये कवीने मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिलेला आहे. तर मानवतावादीचा विचार आणि संदेश कळलं तर माणुसकी काय असते तर ती या कवितेतून त्यांनी सांगितलेली आहे. माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे तर आपल्यामध्ये कुठलेही भेदभाव असता कामा नये आणि आपल्यामध्ये माणुसकीचे नाते हे अभंग म्हणजे काय, न तुटणारे माणुसकीचे हे नाते असले पाहिजे. प्रस्तुत कविता शिंग फुंकले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. ये जो पोएम है वो शिंग फुंकले रणी इस छोटे से काव्य संग्रह से ली गई है. प्रस्तुत कविता हम लोग अभी लाइन बाय लाइन देखेंगे. पोएम बघूया आपण. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. हम लोग क्या है, या आभाळाचे लेकर आहोत. वी आर द चिल्ड्रन ऑफ द नेचर. लेकर म्हणजे काय, चिल्ड्रन. लेकरं चिल्ड्रन. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. देयर इज़ नो अदर कास्ट और रिलीजन फॉर अस. मतलब हमारी जात और धर्म हमारा अलग नहीं है. ह्युमॅनिटी माणुसकी फक्त आम्ही जाणतो.
आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई. माती आई कोण आहे? मदर. आई म्हणजे काय? मदर. तर ही आई माझी कोण आहे? काळी माती आहे. मग ही काळी माती माझी आई आणि आकाश माझे काय आहेत? पिता आहेत. जात वेगळी नाही अम्मा, धर्म वेगळा नहीं. हम लोगों के लिए कौन सा भी कास्ट एंड रिलीजन हमारा अलग नहीं है. नो अदर कास्ट और रिलीजन फॉर अस. वी आर ली ऑन द बँक ऑफ रिवर. श्रमगंगेच्या तीरावरती. वी आर श्रमगंगेच्या तीरावरती. श्रम म्हणजे काय? श्रम, घाम गाळणे, कष्ट करणे. मग श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्याची आमची वस्ती. आम्ही कुठे राहतो? वी लिव्ह ऑन द बँक ऑफ द रिव्हर ऑफ स्वेट. घाम कष्ट करतो ना आम्ही. श्रमगंगेच्या तीरावर आम्ही राहत आहोत. वी आर द वर्कर. वी डू नॉट हॅव सेपरेट नेम ऑर नेटिव्ह प्लेस. त्यांनी काय सांगितलं आहे? नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. म्हणजे काय? तर आम्हाला वेगळं असं नाव नाही आहे आणि आमचा गावसुद्धा वेगळा नाही आहे. गाव म्हणजे काय? नेटिव्ह प्लेस, जहाँ हम लोग रहते हैं. और नाव वेगळे नाव हर एक इंसान को नाम से पुकारा जाता है. म्हणजे ती त्याची एक ओळख असते. लेकिन हम लोगों को क्या है? कौन सा भी नाम नहीं है और हमारा गांव भी अलग नहीं है. हम लोग क्या है? वी आर द चिल्ड्रन ऑफ नेचर. आभाळाची आम्ही लेकरं आहोत. आम्हाला जात वेगळी नाही, आमचा धर्म वेगळा नाही आहे आणि नाव वेगळे नाही, आम्हा गाव वेगळा नाही. आमचा गाव म्हणजे नेटिव्ह प्लेस पण आमचं एकच आहे आणि सेपरेट असं आम्हाला नाव नाही आहे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे. इमान म्हणजे काय? तर निष्ठा, लॉयल्टी. ईमान मतलब क्या? निष्ठा, लॉयल्टी. लॉयल्टी. इमान म्हणजे काय? तर निष्ठा. तर ते इमान आम्हा एकच ठावे. आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे. काय? द ओनली लॉयल्टी वी नो. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. आता मला काय माहिती आहे? काय आहे? तर द ओनली लॉयल्टी वी नो इज टुवर्ड वर्किंग हार्ड. घाम गाळूनी कष्ट करावे. वर्किंग हार्ड, घाम गाळूनी म्हणजे खूप मेहनतीने काम करायचं. हेच एक आम्हाला ठाऊक आहे. आम्ही काय करतो? फक्त घाम गाळून कष्ट करतो. एवढंच आम्हाला माहिती आहे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. मार्ग म्हणजे काय? रस्ता, पाथ. तर आम्हाला देअर इज नो अदर वे ऑफ लाईफ अँड नो अदर मिशन. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आता आमचा मार्ग जो आहे तो वेगळा नाही आहे आणि स्वर्गसुद्धा वेगळा नाही आहे. तर आम्ही कशाच्या मार्गावर चालणारे माणसं आहोत? माणुसकीच्या. तर आभाळाचे आम्ही लेकरं आहोत. देअर इज नो अदर वे ऑफ लाईफ अँड नो अदर मिशन. तर आमचं काहीही ध्येय नाही. फक्त आम्ही काय करतोय? या आभाळाचे आम्ही सगळे लेकरं आहोत. आम्ही या जमिनीवर, काळी माती आमची आई आहे आणि आकाश आमचा पिता आहे. एवढंच आम्हाला माहिती आहे. कविता आपण पुढे बघूया. आगे देखेंगे ये पोयम.
माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. आता माणुसकीचे अभंग नाते, माणुसकी म्हणजे काय? ह्युमॅनिटी. तर आम्ही आमचं नातं कसं आहे? अभंग. अभंग मीन्स व्हॉट? न तुटणारं. अभंग मीन्स काय? न तुटणारं. अभंग, अनब्रेकेबल. तर आमचं नातं हे काय आहे? न तुटणारं आहे. ह्युमॅनिटीचं, माणुसकीचं नातं आहे आणि हे नातं आमचं न तुटणारं आहे. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. आणि त्यासाठी काय आहे? देअर इज नो अदर वे ऑफ लाईफ अँड नो अदर मिशन. आता संत म्हणजे काय? तर प्रोफेट, फादर. तर आमचा असा, किंवा पंडित, तर आमचा असा वेगळा पंथ. पंथ म्हणजे काय? तर जात, जमात, संप्रदाय, कल्ट म्हणतात त्याला. तर हमारा ऐसा अलग कौन सा भी संप्रदाय नहीं है, ना ही हमारा सेंट मोहम्मद प्रोफेट ऐसा हमारा कोई भी नहीं है. आम्ही काय आहोत? आम्ही एक आहोत. वी शेअर द बॉन्ड ऑफ ह्युमॅनिटी विथ अदर्स. आमचं माणुसकीचं नातं हे अभंग आहे, न तुटणारं असं आमचं माणुसकीचं नातं आहे. आणि आम्ही वी शेअर द बॉन्ड ऑफ ह्युमॅनिटी विथ अदर्स असं आमचं न तुटणारं नातं असल्या कारणाने आम्ही सर्व एक आहोत. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. कोटी कोटी, कोटी कोटी मीन्स व्हॉट? मिलियन्स. कोटी कोटी म्हणजे काय? तर मिलियन. मग असं आम्ही काय आहोत? खूप असे एकत्र लोक आहोत. वी आर मिलियन अँड करोड ऑफ आर्म्स. असे एकत्र सगळे आल्याने सगळ्यांचे हात किती आहेत? मिलियन्स अँड करोड. मग सगळे असे एकत्र जर आले तर आम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकू. मतलब अगर हम सब एक है, यूनिटी अगर हम लोग दिखा रहे हैं. देखो इस पिक्चर में यूनिटी दिखा रहे हैं. एक 4 जन है मतलब 8 हाथ हो गए. समझ में आ रहा है? तो ऐसे पूरी जनता अगर एक साथ आती है तो कोटि और मिलियंस, करोड्स और मिलियंस हमारे आर्म्स हो जाएंगे, हाथ हो जाएंगे. और फिर हम लोग क्या करेंगे? जगन्नाथ रथ ओढून नेऊ. हे जगन्नाथाचा रथ आहे म्हणजे हे पूर्ण सरकार म्हणू नाही शकत आहे, पण आपला देश. पण आपण असं सगळं एकत्र आलो. इफ वी आर वर्क इन हार्मनी, मतलब जगन्नाथ रथ मतलब टू वर्क टुगेदर विथ यूनिटी. अगर हम एक साथ एक यूनिटी होके, मतलब एक मुट्ठी बन के अगर हम हमारा काम कर रहे हो तो नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस. आम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जगन्नाथ रथ ओढून नेऊ. मोठ्यात मोठं काम आम्ही काय करू? सहज करून टाकू. वी विल अचीव द ग्रेट थिंग. जगन्नाथ रथ ओढून नेणे मतलब विल अचीव द ग्रेट थिंग. जो भी इम्पॉसिबल है वो पॉसिबल करके हम लोग दिखाएंगे. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस म्हणजे काय? इच्छा, डिझायर. आणि ध्यास मीन्स व्हॉट? इंटेन्स डिझायर, उत्कृष्ट इच्छा, तीव्र इच्छा. मग आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नहीं. वी विल अचीव द ग्रेट थिंग अगर हम लोग एक साथ आ रहे तो. और यही हमारा क्या है? दिस इज आवर ओनली डिझायर और दिस इज आवर ओनली पॅशन. हीच आमची एक इच्छा आहे आणि एक पॅशन आहे की आम्ही सर्व एकत्र येऊ लाईक दिस. आणि मग सगळं काम आमचं काय होईल? एकदम इजी होऊन जाईल, आसान हो जाएगा हमारे लिए अगर हम एक साथ काम कर रहे हैं. इसलिए कवि ने इस कविता में कहा है कि वी आर
द चिल्ड्रन ऑफ नेचर अँड द स्काय अँड द अर्थ इज अवर पॅरेंट्स. म्हणजे हे सगळं एका धरतीखाली किंवा एका छत्राखाली आम्ही सगळे राहत आहोत आणि सगळं हार्मोनीने जर आम्ही काम केलं तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल अशी नहीं है आणि ती आम्ही सगळं अचीव करू. तो ये कविता आपको समझ में आई होगी. मैंने शब्दार्थ भी सर्कल करके अंडरलाइन करके एक्सप्लेनेशन दी है. फिर भी आपको पीडीएफ में जो नोट्स भेजूंगी वो आपको कॉपी करके लिखनी है. इस कविता में आपको पहले इंट्रोडक्शन लिखनी पड़ेगी, उसके बाद शब्दार्थ और उसके बाद जो पीडीएफ है, पीडीएफ में शब्दार्थ फर्स्ट रहेंगे और उसके बाद जो क्वेश्चन आंसर एक्सप्लेनेशन रहेगा वो भी आपको नोटबुक में लिखना है. थैंक यू.